शिल्पी जेवली का ग? नाही, दूध प्याली फक्त. रिया वय सगळं बिनसलं परत. गोळ्या तरी घेतल्या का? हो. तुला काय झालं? तू का शांत आहेस? जे काही झालंय ते सगळं माझ्यामुळेच झालंय. म्हणजे? पूजेच्या दिवशी आम्ही प्लॉटवर जायला निघालो होतो. अक्षता सांडल्या, अपशकुन झाला. आता कोणीही पूजा करणार नाही, प्लॉटवर कोणीही जायचं नाही. तरी सुद्धा तू तिकडे गेली तिला घेऊन? तसं नाही हो, म्हणजे मी वाचायलाच जात होते. का घेऊन गेलीस तरी पण तू मला? तुला माहिती होतं त्या दिवशी आपण प्लॉटवर गेलो तर माझ्या बाबतीत काहीतरी वाईट होणार आहे, आणि तरी सुद्धा तू मला घेऊन गेलीस का? तुला हवं होतं माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडायला? नाही शिल्पी, असं मला का वाटेल ना. अगं मीच तर तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले ना. अगं पण निदान चांगल्या हॉस्पिटलमध्ये तरी घेऊन जायला पाहिजे होतंस. दादाला सांगायला पाहिजे होतंस. तो मला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता. नाही पण हे सगळं तुला करायचं होतं, कारण तुला या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट पाहिजे होतं, कारण तुला हेच व्हायला पाहिजे होतं. तुला माझं सुख नाही बघवते का वहिनी? शिल्पी असं नाहीये. तिने तुला चांगल्याच हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि मला फोनही केला होता. अगं डॉक्टरांनी खरंच तुझं बाळ वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. अगं आम्ही सगळे काय, मी सुद्धा डॉक्टरांना हेच सांगत होते की शिल्पीला काही नका होऊ देऊ, शिल्पीला काही नका होऊ देऊ. खरंच माझ्यावर विश्वास ठेव. अगं शिल्पीला काही होऊ देऊ नका, पण बाळाला काही झालं तर चालेल, हेच ना? शिल्पी तू का केलंस असं? का? तुला जर मला प्लॉट दाखवायचाच असता ना तर तू आधी दाखवला असतास, पण नाही, तू मुद्दाम त्या दिवशी घेऊन गेलीस मला. हे काय आहे? अरे एवढे श्रद्धा आहे ना तुझं तुझ्या गणूवर दे. तो जो सांगेल ते तू ऐकतेस, तो जो कौल देईल तू खरा मानतेस. मग हे काय आहे? का घेऊन गेलीस तू मला तिकडे त्या दिवशी? अगं तसं नाहीये, खरंच मुद्दाम केलास तू हे सगळं वहिनी. शिल्पी बास, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतं? मला कळतंय मी काय बोलते ते. हे बघ, हे बघ, कळूचं कौल तिच्या तिने तरी सुद्धा मला प्लॉट वरती नेलं. शिल्पीला तू वहिनी का गेला? शिल्पी 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 पप्पा, मी ड्रॉइंगचे सगळे सामान भरले आणि ते चिप्स पॅकेट पण घेतले आणि मी कार्ड्स पण घेणार आहे. मी मम्मीला प्रॉमिस केलंय की मी तिला कार्ड्स शिकवणार आहे. माझे सगळे फ्रेंड्स मला बोलतात की तू. संजू ऐक माझं बेटा, उद्या आपल्याला मम्मीला नाही भेटता येणार. का पप्पा? मी बेबीसाठी चॉकलेट पण घेतले. हो, पण आपण आहे ना मम्मीला भेटायला पुन्हा कधीतरी जाऊ. पण उद्या तर फ्रायडे आहे, आमचं मीटिंग डे आहे. बेटा एक काम करूया, आपण ना उद्या दुसरीकडे कुठेतरी जाऊया. हा, तुला तो मूवी बघायचा होता ना? मी उद्या कोर्टातून दुपारी लवकर येतो, मग आपण मूवी बघायला जाऊ. नाही, मला मम्मीला भेटायचंय म्हणजे भेटायचंय. संजू बेटा ऐक ना मग. मी नाही ऐकणार. संजू एक काम करू, तू ना उद्या 2 तास टीव्ही जास्त बघ. मी तुला स्क्रीन टाइम वरून मुळीच बोलणार नाही, आणि मी माईला पण सांगून ठेवेन की तुला कार्टून बघायला द्यायला. मला अजून दुसरे कुठले ऑप्शन नकोय, मला फक्त मम्मीला भेटायला जायचंय. संजू बस, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? नाही भेटायला जायचं म्हणजे नाही जायचं. मला वाद घालायचं नाहीये तुझ्याशी. अरे विद्युत, काय तेवढ्यांदा ओरडतोयस? माई आजी,
बघ ना, पप्पा मला पाठवत नाही आणि उद्या फ्रायडे पण आहे. असं झालं का? मी बोलते हा तुझ्या पप्पांशी. नाही, आत्ताच बोल. बरं ठीक आहे, आत्ताच बोलते. पण त्याआधी किचनच्या खिडकीतून तो शौनक हाका मारत होता सारखा तुला. त्याला नाही सांगून येते मी. हा शौनक मला हाक मारतोय. हो, अरे मला सांगत होता आजी संजूला खेळायला पाठवा. त्यांनी काय ती कसलीशी गन आणली अरे. दादगन. हा तेच ते. पण जाऊ दे, आता मी त्याला सांगून येते की तू काही येत नाहीयेस. चाललायस ना तू? आलेच. नको 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 नको, मी आज इकडेच थांबतो. पप्पा सांगतील तेव्हा मी जातो. गुड बॉय, जा बघू खेळायला जा. विद्युत, अरे का त्या लहान मुलावर राग काढतोयस? त्याला काही माहितीये का? आणि सांगितलं तरी काही कळणार आहे का त्याला? नको रे असं वागूस. सॉरी माई. विद्युत, अरे त्याचा केवढा हिरमोड होणार आहे. त्यात शिल्पीला बाळाचं दुःख असताना आपण संजूला तिच्यापासून लांब ठेवलं तर कसं चालेल? उलट संजूला भेटून बरं वाटेल, तिला फायदाच होईल. माई, माझी हिम्मत नाहीये शिल्पीच्या पुढे जाण्याची. अरे पण विद्युत, भावनांच्या बाबतीत 2+2 असं गणित नसतं. काय बरोबर काय चूक हे ठरवण्यापेक्षा आपल्या मनाला काय वाटतं ते ठरवून मोकळं व्हायचं रे. शिल्पी, नकोय मला. अगं ऐक ना, दूध नको आहे. शिल्पी कसं सांगू अगं तुला, मी खरंच ती चिठ्ठी वाचली नाही. म्हणजे मी वाचायला जाणार होते तेवढ्यात कुहूचा आवाज आला. बाहेर आले तेव्हा कुहूला लागलं होतं आणि तसं आपल्यालाही प्लॉटवर जायला उशीर होत होता आणि ह्या सगळ्या गोंधळात ना चिठ्ठी वाचायचं राहूनच गेलं अगं. वा, छान आहे स्टोरी, कन्व्हिन्सिंग पण आहे. पण मी काही वेडी नाहीये वहिनी. गणूची चिठ्ठी तू वाचली नाहीस यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. तुला माहिती होतं त्या दिवशी माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडणार आहे, तरी सुद्धा तू मला तिकडे घेऊन गेलीस. तुझ्यामुळे माझं बाळ गेलंय वहिनी, तुझ्यामुळे. शिल्पी, अश्विनी, पूजेचा मुहूर्त तुझ्यामुळे चुकला, त्याच्यामुळे मला तुझा खूप राग आला होता. पण मला माहितीये तू हे सगळं काही मुद्दाम काहीच केलेलं नाही. शिल्पी दुखावली गेली आहे, त्याच्यामुळे रागाच्या भरात ती अशी बोलली असेल. ताई, शिल्पी शिल्पी आत आहे आणि सकाळपासून काहीच खाल्लं नाही तिने. हे बघ ना, दूध पण नाही प्याले. विद्युत, तू आज जा आणि तिला भेट अगोदर. मी सांगितलं ना मला काही नकोय. शिल्पी, का आलास? हॉस्पिटलमध्ये एकदाही मला बघायला नाही आलास तू. माझ्याबद्दल काही विचारलं सुद्धा नाहीस. काय येशील म्हणा? तू बाळासाठी आलं नाहीस तर माझ्यासाठी कशाला येशील? तुला माझी काही काळजी नाहीच आहे.
त्या बाळाची नाही, हे सगळं मी एकटी सहन करते. मला ना आता तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. तू तू निघून जा इथून. मला खरंच खरंच तुझं तोंडही बघायचं नाही. मला नाही बोलायचं. तू तू जा जा तू इथून निघून. हे काय करतेस? ते पेपर शोधत होतो. कसले पेपर्स? तेच पेपर ज्यावर तुम्ही श्रेयस सरांच्या सह्या घेतल्या आणि नंतर बाजूलाही काढून ठेवले. हे काही बोलू नकोस. मी असं काही केलं नाहीये. सर खोटं बोलू नका. मी स्वतःहून बघितलं जेव्हा तुम्ही त्या आंबेडकरांना फाईल देत होतात ना, तेव्हा त्यातले 2 पेपर्स तुम्ही साईडला काढले आणि त्यात श्रेयस सरांची सही सुद्धा होती. मला ना तुमच्यावर आधीपासूनच डाऊट होता हो. तो आता खरा ठरतोय. सर पण तुम्ही कुठे श्रेयस सरांना अडकवण्याचा प्रयत्न करताय? काय प्रूफ आहे तुझ्याकडे? उगाच ना फालतूच्या ॲलिगेशन लावू नकोस. What happened, guys? का म्हणताय तुम्ही? आंबेडकर सरांना फाईल देताना ना तेव्हा त्यांनी ते पेपर्सही साईडला काढले आणि आता जेव्हा त्यांना मी हे विचारतोय तेव्हा ते हे एक्सेप्टच करत नाहीयेत. बोला ना सर. नॉनसेन्स. काही बडबडतो हा. मी काही बोलतोय ना. मग ते पेपर्स दाखवा ज्यावर तुम्ही श्रेयस सरांच्या सह्या घेतल्या. अरे कुठून दाखवू? कसले पेपर्स? कुठले पेपर्स? मला काही माहिती नाही. सर तुम्ही खोटं बोलू नका. मी स्वतःहून बघितलंय तुम्हाला ते पेपर ठेवताना. बिलीव्ह मी श्रेयस सर, हे वारंग सर ना नक्की तुमच्यापासून काहीतरी लपवतायत. वारंग, हे बघा, मी जेव्हा इकडे आलो तेव्हाच तुम्हाला सांगितलेलं की आपले सगळे बिझनेस ट्रान्सपरंट असणार. तुम्ही माझ्याबरोबर असं काही करणार असाल तर मला तुमच्याबरोबर बिझनेस करायचा नाहीये वारंग. ठीक आहे, सांगतो. श्रेयस, प्रतीक म्हणतो ते खरं. जेव्हा तू आंबेडकरांशी बोलत होतास तेव्हा तुझ्या नकळत मी ते 2 पेपर्स लपवले होते. खरं तर तुला आता सांगायचं नव्हतं, पण ह्याच्या मूर्खपणामुळे तुला आता सांगावं लागतं. हे रेट ॲग्रीमेंट, बिझनेस पार्कमध्ये अश्विनी वहिनींच्या पार्लरच्या जागेसाठी केलेलं ॲग्रीमेंट. सॉरी, तुला जर मी हे विचारून केलं असतं तर तू एक्सेप्ट केलं नसतास. म्हणून मी तुला न सांगता हे सगळं केलं. तुझ्या प्रिन्सिपलमुळे ही जागा मी तुला विकत घेऊन दिलेली नाहीये, ॲग्रीमेंटवर आहे. श्रेयस, आता तरी प्लीज नाही म्हणू नकोस. एकदा तरी बघून घे. सॉरी सर. अरे सॉरी कशाला? मीच तुला थँक्यू म्हणतोय. तुझं प्रत्येक गोष्टीवर एवढं बारीक लक्ष असतं. रिअली आय ॲप्रिशिएट दॅट. पण बिझनेसमध्ये मला मनापासून साथ देणाऱ्या लोकांची व्हॅल्यू आहे आणि म्हणूनच श्रेयस इज डेफिनेटली वन ऑफ देम. पण यानंतर माझ्या इंटेन्शनवर कधीच डाऊट घेऊ नकोस. श्रेयस, आपली डीलर बरोबर मीटिंग आहे, आपल्याला जावं लागेल. शिल्पी, किती वेळ अशी उदास बसून राहणार आहेस? काहीतरी बोल ना. हे बघ, मी तुझ्या आवडीची एक गोष्ट आणली.
शिल्पी आय एम सॉरी. अगं मला तुला हर्ट नाही करायचं होतं. मी जस्ट तुला थोडं बरं वाटावं म्हणून हे सगळं केलं होतं. शिल्पी प्लीज रडू नकोस. प्लीज शांत हो. आय एम सॉरी शिल्पी. माझ्याच नशिबात सुख नाहीये रे. सगळे दुःख फक्त आणि फक्त माझ्या वाट्याला येत आहेत. आई पण म्हणत होती नका जाऊ तुम्ही प्लॉटवर, नका पूजा करायला जाऊ. एका पाठोपाठ एक सगळे अपशगुन घडत होते. तिचं म्हणणं होतं की नाही जायला पाहिजे आज, पण आम्ही नाही ऐकलं. नाही ऐकलं आम्ही. बहिणीला तिच्या गणूचा कौल पण मिळाला होता, तो मुद्दाम नाही बघितला आणि मला घेऊन गेले. तिने ते सगळं मुद्दाम तिने केलंय. मुद्दाम केलंय. शिल्पी तू असं का म्हणतेस? ताई तुझ्यासाठी नेहमीच चांगला विचार करते शिल्पी, आणि आजपर्यंत तुझ्या पाठीशी ती नेहमी उभी राहिली आहे. आणि शिल्पी ज्या घटना घडायच्या असतात ना त्या काही केलं तरी घडून जातात. आर यू सिरियस? माझं ना बाळ गेलंय आणि तरी सुद्धा तू तुझ्या बहिणीची बाजू घेतोस आत्ता या क्षणाला. मला काय वाटत असेल, माझ्या मनाला किती यातना होत असेल याचा जरा तरी अंदाज आहे तुला? एवढं सगळं होऊन सुद्धा तुला तुझ्या बहिणीची पडली. मला काय वाटतंय ना आता हे तुला नाही कळणार विद्युत, नाही कळणार. बरोबर आहे तुझं. मला नाही कळणार तुला किती त्रास होतोय ते. बाळ तुझ्या पोटात होतं ना, माझ्या पोटात नव्हतं. अगं पण माझी सुद्धा अटॅचमेंट होती ना त्या बाळासोबत. मी देखील स्वप्न बघितली होती. काय यायचो मी, काय यायचो इथे तुला आणि बाळाला भेटायला यायचो ना. तुम्हा मुलींना का असं वाटतं ग? बापाला काहीच फरक पडत नाही, पण बाळासोबत बापाच्या सुद्धा इमोशन्स असतात. त्या सगळ्या प्रकारात तुला शारीरिक त्रास झाला मी मान्य करतो, पण तुला जे दुःख झालं ना मलाही तेवढंच दुःख झालं अगं. फक्त तुझ्या या त्रासात मी काही करू शकत नाही ना, हे दुःख माझ्यासाठी जास्त आहे. पण जेव्हा एकदा एखादं बाळ जातं ना तेव्हा बापाला काय वेदना होतात ना त्या जाणून घेण्यासाठी बापच व्हावं लागतं. सॉरी, मी देते भरून सगळं. तुझं बाळ जिथे आहे तिथे सुखरूप आहे. तू भूत भविष्याची पर्वा करू नकोस, कारण सत्य एकच आहे. मम आत्मनः. तुझं बाळ जिथे आहे तिथे सुखरूप आहे. तू भूत भविष्याची पर्वा करू नकोस,